2014 ची लोकसभा निवडणूक सेना भाजपनं एकत्रित लढवली होती। त्यामुळे भाजपच्या मागे उभे राहणारे मतदार नक्की किती हे स्पष्ट झालं नाही। मात्र विधानसभा निवडणुकीनं ही संधी दिली। सेना भाजप स्वतंत्रपणे लढल्यानं भाजपचे मुंबईत 36 पैकी 15 आमदार निवडून आले। शिवसेनेपेक्षा एक आमदार जास्त। पालिका श्री खेचून आणली। भाजपच्या या भरघोस यशामागं काही वैशिष्ट्ये दडलीत। पश्चिम उपनगरात अमराठी मतदारांची संख्या जास्त आहे। इथं भाजपला तब्बल 35 जागा मिळाल्या। गुजराती मारवाडी प्राबल्य असलेल्या भागातही भाजपला चांगलं यश मिळालंय। मराठी प्राबल्य असलेल्या मतदारसंघात भाजपला मात्र संमिश्र यश मिळालंय। 82 पैकी भाजपचे 23 गुजराती भाषिक, 12 हिंदी भाषिक, एक दक्षिण भारतीय म्हणजे 36 अमराठी नगरसेवक निवडून आलेत। इतर सर्व पक्षांच्या अमराठी विजयी उमेदवारांची एकत्रित संख्या 38 होते। यावरून अमराठी मतदार भाजपच्या मागे जास्त उभा राहिला। शिवाय विकासाच्या मुद्द्यांवर केलेला प्रचार ही भाजपसाठी जमेची बाजू ठरली। मुंबईत 3 मेट्रो प्रकल्पांसारखी सुरू केलेली विकास कामं भाजपसाठी प्रचाराचा हुकमी एक्का ठरली। प्रचारात मुख्यमंत्री आणि त्यांची स्वच्छ प्रतिमा मुंबई भाजपनं वापरली, जी उजवी ठरली। प्रचार सुरू होण्याच्या आधीच बूथ प्रमुखांचं नेटवर्क तयार केलं गेलं, ते सक्षम करण्यावर अधिक भर देण्यात आला। यामुळेच मुंबई पालिका निवडणुकीत सेनेशी स्पर्धा करताना भाजपचा खुंटा आणखी मजबूत झाला। मुंबईच्या मतदारानं शिवसेनेसोबत भाजपला तेवढीच पसंती दिली आणि गेली अनेक वर्ष छोटा भाऊ म्हणून वावरणाऱ्या भाजपला अखेर सेनेच्या बरोबर उभं केलं। त्यामुळे मुंबईत भाजपचं स्थान आता शिवसेनेच्या बरोबर झालंय। अमित जोशी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।